स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील एका इसमाकडून 2,55,500 किमतीचा 10 किलो गांजा जप्त। आज दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हद्दीतील शास्त्रीनगर भागात एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीकरिता बाळगून आहे। अशा माहितीवरून रेड करून आरोपी नामे दिलशाद खान हसीब खान वय 33 वर्ष राणा ग्राम डोरिया पोस्ट चन्नी तालुका बायसी जिल्हा पूर्णिया राज्य बिहार हल्ली मुक्काम घारुलता काडे मेमोरियल IMA हॉलचे समोर अकोला हा अंमली पदार्थ गांजा स्वतः जवळ बाळगताना मिळून आल्याने त्याचे जवळून एकूण 10 किलो 22 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 2,55,500 रुपयाचा जप्त करण्यात आला। त्यावरून आरोपी विरुद्ध NDPS ॲक्ट अन्वये कारवाई करून पोलीस स्टेशन पुढील कारवाई कामे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। सध्याची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपाल सिंह ठाकूर, गणेश पांडे, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, रवींद्र खंडारे, अब्दुल माजिद, महेंद्र मलिये, वसीमुद्दीन, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, अन्सार अहमद, स्वप्नील खेळकर, आकाश मानकर, अभिषेक पाठक, भीमराव दिपके यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।